Hello everyone, I welcome you all to my YouTube channel. MHT CET एक्झाम अगदी काही दिवसांवरती आलेली आहे. एक्झामला फेस करण्याआधी फिजिक्समधल्या ईच अँड एव्हरी चॅप्टरचं क्विक रिव्हिजन किंवा एक रॅपिड रिव्हिजन झालेलं असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल स्कोर इम्प्रूव्ह करायचं असेल तर फिजिक्स हा रँक बूस्टर सब्जेक्ट आहे. तुमचा फिजिक्समधला स्कोर जर चांगला असेल तर तुमची ओव्हरऑल रँक आणि पर्सेंटाइल सुद्धा इन्क्रीज झालेलं असतं. आणि त्यासाठीच आज आपण एक CET एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर रिवाइज करणार आहोत, ऑप्टिक्स और सिम्पली रे ऑप्टिक्स. ओके, सो लेट्स स्टार्ट. ऑप्टिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. ऑप्टिक्स सेक्शनमध्ये काही सब सेक्शन्स आहेत आणि ते सेक्शन वाईज लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड प्लेन मिरर, spherical mirror, refraction of light at plane surfaces and total internal reflection, refraction of light at single curved surface and lenses, prism, and the last point is optical instruments, ज्यामध्ये आपण मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचा स्टडी करत असतो. असं सेक्शन वाईज लक्षात ठेवा. आजचं रिव्हिजन हे कन्सेप्ट अँड फॉर्म्युला बेस्ड असणार आहे, नॉट न्यूमेरिकल बेस्ड. CET एक्झामची डिफिकल्टी लेवल एवढी पण जास्त नाही आहे की ज्यामध्ये जर तुमच्या कन्सेप्ट आणि फॉर्म्युले क्लिअर असतील तर त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करण्याची गरज आहे. नो, जर तुम्ही कन्सेप्ट आणि फॉर्म्युला व्यवस्थित रिवाइज केला आणि त्याच्यावरती काही न्यूमेरिकल जरी सॉल्व करून प्रॅक्टिस केली तरी CET एक्झाममध्ये विचारले गेलेले न्यूमेरिकल्स तुम्हाला इझिली सॉल्व होतील. लक्षात ठेवा. सो गरज असते कन्सेप्च्युअल फॉर्म्युला रिव्हिजनची. आणि त्यासाठी आज आपण फर्स्ट पॉइंट पासून स्टार्ट करतोय, रे ऑप्टिक्स, ज्यातला फर्स्ट पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ऑप्टिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. लाईट म्हटलं की आपल्याला क्वेश्चन आला पाहिजे, व्हॉट इज लाईट, व्हॉट इज द नेचर ऑफ लाईट. हा पार्ट आता रिवाइज करण्याची गरज नाहीये. लाईट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स, बट द लाईट हॅज ड्युअल नेचर. ड्युअल मीन्स पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. लाईटचं ड्युअल नेचर माहीत आहे की लाईटच्या वेव्ज असतातच प्लस लाईटचे पार्टिकल्स असतात, अँड वी कॉल सच पार्टिकल्स ॲज फोटॉन्स. फोटॉन्सना आपण लाईटचे पार्टिकल्स म्हणतो. ईच फोटॉन कॅरीज E=hν और hc/λ अमाऊंट ऑफ एनर्जी. हा बेसिक पार्ट तर माहीत आहे आपल्याला. आणि मग अशा या लाईटचं नेचर रे ऑप्टिक्समध्ये गरजेचं नाही. नेचर आपला फक्त ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशनमध्ये गरजेचं आहे. सो इथं सिम्पली लाईट कन्सिडर करा विच ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आणि मग या लाईटचा जो फर्स्ट पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड प्लेन मिरर, तो सेक्शन आपण सुरुवातीला रिवाइज करणार आहोत. सो हियर इफ वी कन्सिडर लाईट, सो लाईट इज इमिटेड बाय सोर्स ऑफ लाईट. लाईटचा एखादा सोर्स लाईटला इमिट करतो. सपोज इफ आय कन्सिडर this is a source of light किंवा बल्ब आहे. there are two types of sources, light sources, primary and secondary sources. Primary sources means the sources of light which emits lights of their own. त्यांनी स्वतः तयार केलेली लाईट ते इमिट करत असतात. लाईक सन, इलेक्ट्रिसिटीचा बल्ब असेल, ते स्वतः लाईट क्रिएट करतात आणि इमिट करतात. प्रायमरी सोर्सेस. बट इफ वी कन्सिडर मून इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मून लाईट तयार नाही करत, मूनवरून लाईट रिफ्लेक्ट होऊन येते, आपल्याला वाटतं ती मून पासून येते. सो मून इज ऑल्सो ए सोर्स ऑफ लाईट बट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. या नेचरमध्ये जे काही ऑब्झर्व करायला मिळतं, जे काही आपल्याला दिसतं, व्हिजिबल आहे, ऑल दी ऑब्जेक्ट्स आर सोर्सेस ऑफ लाईट. मी तुम्हाला दिसतोय म्हणजे मी सुद्धा एक लाईटचा सोर्स आहे, बट आय एम नॉट प्रायमरी सोर्स, आय एम अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. कारण माझ्यावरून लाईट रिफ्लेक्ट होते, मी इमिट नाही करत. सो नेचरमधलं ईच ऑब्जेक्ट सोर्स आहे, लक्षात ठेवा. अँड सच सोर्स ऑफ लाईट इमिट्स लाईट एनर्जी विच ट्रॅव्हल्स इन दी फॉर्म ऑफ वेव्स. आणि वेव्ह ज्या डायरेक्शननं ट्रॅव्हल होते, प्रोपॅगेट होते, त्या वेव्हची डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक ॲरो यूज करतो. या ॲरोला आपण रे ऑफ लाईट असं रिप्रेझेंट केलेलं आहे. वेव्ह कधीही रे ऑप्टिक्समध्ये आपण दाखवत नाही, आपण फक्त वेव्ह प्रोपॅगेशन या ॲरोनं रिप्रेझेंट करत असतो. सो दिस ॲरो इज नोन ॲज रे ऑफ लाईट. अँड व्हेन सच अ सोर्स ऑफ लाईट इज स्विच्ड ऑन, इट इमिट्स इनफायनाइट नंबर ऑफ वेव्स. म्हणजेच काय,
तर इन्फायनाईट नंबर ऑफ लाईट रेज इमिट होत असतात. अँड ए ग्रुप ऑफ रेज और ए बंडल ऑफ रेज इज नोन ॲज बीम ऑफ लाईट. लाईट रेजच्या ग्रुपला किंवा बंडलला आपण बीम म्हणत असतो. जसं की इतर 3 टाईपच्या बीम मी रिप्रेझेंट केले. तुम्हाला की खूपच सिंपल पार्ट आहे हा रिवाइज करण्याची गरज आहे का? हे समजलं असेल तर तुम्हाला रिअल इमेज, व्हर्च्युअल इमेज, कॉन्व्हर्जिंग डायव्हर्जिंग ॲबिलिटीज लक्षात येत असतात. सो हिअर हा लाईटचा सोर्स आहे, याला ऑन केले की यानं लाईट रेज इमिट केलेत. अँड दिस टाईप ऑफ बीम्स आर नोन ॲज डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. याला आपण डायव्हर्जिंग लाईटची बीम म्हणतो, जिथे लाईट रेज स्प्रेड होत असतात. जर रिफ्लेक्टेड बीम डायव्हर्जिंग असेल देन वी विल गेट व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज कधी मिळत असते? जर रिफ्लेक्टेड बीम ही डायव्हर्जिंग असेल, एकत्र येत नसतील तर लाईट रे. सिमिलरली सेकंड टाइप ऑफ बीम इज कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. इथं लाईट रेज कॉन्व्हर्ज होत आहेत, म्हणजे एका कॉमन पॉइंटला मीट होत आहेत, एका पॉइंटला एकत्र येत आहेत. ऑल दीज रेज कम्स or meet at a common point, so such type of beams are known as converging beam of light. If the reflected beam converges at a common point, then we will observe the real image. The real virtual मी पुढे सांगणार आहे. And there is one more type of the beam is parallel beam of light, in which all the rays are parallel rays. ह्या 3 टाईपच्या बीम आहेत लाईटच्या, लक्षात ठेवा. याचा आपल्याला पुढे यूज करायचा आहे. So if we consider the reflection of light, then we have to know about the medium through which light passes. मीडियम म्हटलं की 2 टाईपचे मीडियम, ट्रान्सपरंट अँड ओपेक. ओपेक म्हणजे ज्याला आपण अपारदर्शक, जसं की वॉल असेल, वॉल इज ए ओपेक मीडियम. अँड इफ वी कन्सिडर ग्लास इज ए ट्रान्सपरंट मीडियम. इफ a ray of light incident on opaque medium, then it will be reflected back into the same medium. And if the same ray of light incident on transparent medium, then it will transmit through that medium, म्हणजे ज्याला आपण refraction of light म्हणतो. So to study the reflection of light, we have to consider a opaque medium. आणि ज्यासाठी आपण प्लेन मिरर बेस्ट एक्झाम्पल सांगतो. सो दिस इज अवर प्लेन मिरर. प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, एक प्लेन मिरर आहे. On this plane mirror, a ray of light incident at this point. So this is our incident ray, point of incidence, and this perpendicular drawn to the surface at point of incidence, we call this point as normal. हे माहित आहे. So light ray will be reflected by making the same angle which is equal to the angle of incidence. इथला हा angle of incidence आहे, इथला हा angle of reflection आहे. So according to law of reflection, angle of incidence is always equal to angle of reflection. एवढाच पार्ट फक्त रिफ्लेक्शन मध्ये लक्षात ठेवा. हे काय सिंपल पार्ट आहे. यामध्ये आणखी एक अँगल घेतला जातो, हा अँगल, ह्याला म्हणायचं डेल्टा. डेल्टा स्टँड्स फॉर अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे काय असते याचं मिनिंग? तर इन्सिडेंट रेचा हा ॲक्च्युअल पाथ आहे, म्हणजे इन्सिडेंट रेची ही ओरिजिनल डायरेक्शन आहे, आणि याच्या या ओरिजिनल पाथपासून एवढ्या अँगलनं लाईट रे बेंड झालेले आहे, डेव्हिएट झालेले आहे. अँड दॅट्स वाय वी कॉल दिस अँगल ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा. आणि मग जर तुम्ही इथली जॉमेट्री यूज केली तर ह्या आय, आर अँड डेल्टा ऑल 3 अँगलची टोटल 180 येते. हे दोन्ही अँगल इक्वल असतात. आय इक्वल टू आर असेल तर आय प्लस आर हा अँगल असेल 2i. आणि जर तुम्ही डेल्टा हा अँगल कॅल्क्युलेट करणार असाल तर 180 मायनस 2i या फॉर्म्युलाचा यूज करू शकताय. अँगल ऑफ डेव्हिएशन इन रिफ्लेक्शन ऑफ लाईट डेल्टा इक्वल टू 180 मायनस 2i. याच्यावरून तुम्हाला डेव्हिएशन मिळतं, लाईट रेचं झालेलं डेव्हिएशन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज सिंपल. देर आर 2 टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन्स. वन इज रेग्युलर रिफ्लेक्शन, अदर इज डिफ्युज्ड रिफ्लेक्शन. रेग्युलर मीन्स व्हॉट? इफ द सरफेस इज स्मूथ सरफेस, एकदम स्मूथ सरफेस असेल, जसं की मिरर असते. एखादी टाईल, तुम्ही टाईल्स ज्या असतात, फरशा ज्या असतात टाईल्समध्ये, त्या टाईल्स जर खूपच स्मूथ असेल तर त्यामध्ये आपल्याला आपली इमेज दिसते बघा, असे स्मूथ सरफेस. आणि रफ सरफेस म्हणजे लाईक वॉल आहे. वॉल इज ए रफ सरफेस. जर स्मूथ सरफेसवरती एखादी पॅरलल बीम इन्सिडेंट होत असेल तर रिफ्लेक्टेड बीम सुद्धा पॅरललच असते. अँड वी विल ऑब्झर्व द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला जर आपली इमेज बघायची असेल तर सरफेस हा स्मूथच असावा लागतो.
आपल्याला कधीही रफ सरफेसमध्ये आपली इमेज दिसत नाही, कारण तिथं जरी पॅरल बीम इन्सिडेंट केली तरी रिफ्लेक्टेड बीम ही डिफ्युज्ड असते, स्कॅटरिंग होतं आणि त्यामुळे आपल्याला रफ सरफेसमध्ये इमेज मिळत नाही, कारण ह्या रिफ्लेक्टेड लाईट रेज एकत्र येणं किंवा एका कॉमन पॉईंट पासून डायव्हर्ज होणं पॉसिबल नसतं. सो फॉर टू ऑब्झर्व दी इमेज दी सरफेस शुड बी स्मूथ, म्हणून आपण मिरर हे एक्झाम्पल यूज केलेलं असतं. मग मिररमध्ये ज्यावेळी इमेजेस तयार होतात, ऑब्जेक्ट आणि इमेजमध्ये काही रिलेशन्स आहेत जे ऑप्टिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अवर ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज रिअल. एक रिअलमध्ये ऑब्जेक्ट एखादा लाईटचा सोर्स असेल, प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल. दीज आर दी लाईट रेज इमिटेड बाय दीज सोर्स. या सोर्सने इमिट केलेल्या ह्या लाईट रेज आहेत. दीज लाईट रेज इन्सिडंट ऑन दी मिरर. मिररवरून लाईट रेजचं रिफ्लेक्शन होतं हे आपल्याला माहित आहे. परपेंडिक्युलर लाईट रेज सेम डायरेक्शनने रिफ्लेक्ट होते आणि मग रिफ्लेक्टेड बीम, एक रे इकडे जाते, एक इकडे जाते, एक इकडे जाते. सो रिफ्लेक्टेड बीम इज ए डायव्हर्जिंग बीम. मिररवरून जी रिफ्लेक्टेड बीम आहे ती डायव्हर्जिंग बीम आहे. अँड इफ द बीम इज रिफ्लेक्टेड बीम इज डायव्हर्जिंग, देन द इमेज फॉर्म इज व्हर्च्युअल. रिअल इमेज इथं मिळणं कधीही पॉसिबल नसतं. सो इथं ऑब्जेक्ट रिअल होतं, बट इट्स इमेज फॉर्म्ड इज व्हर्च्युअल इमेज. इथे एक व्हर्च्युअल इमेज तयार झालेली आहे, कारण रिफ्लेक्टेड बीम कसे आहे, डायव्हर्जिंग आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट, इफ द ऑब्जेक्ट इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय? सो दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. हा पार्ट आपल्याला कुठे यूज करायचा असतो? एक एक्झाम्पल सांगतो. सपोज एक लेन्स आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, ही लेन्स आहे. या ऑब्जेक्ट पासून म्हणजे लाईटचा सोर्स आहे, याच्यापासून इमिट झालेल्या ह्या लाईट रेज आहेत. आणि मग या लाईट रेज आपल्याला माहिती आहे लेन्स असेल तर ती लाईट रेजना कॉन्व्हर्ज करते आणि मग या लाईट रेज कॉन्व्हर्ज होऊन आपल्याला इथे एक अशी काय मिळते, इमेज मिळते. बट इफ ए प्लेन मिरर इज प्लेस्ड इन दी पाथ ऑफ दीज रेज. इथे एक प्लेन मिरर मध्येच मी प्लेस केली. सो फॉर दिस प्लेन मिरर दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. याच रेज आहे ज्या ऑब्जेक्ट पासून येतात, डिरेक्टली येत नाही येत, म्हणजे इथं दाखवलेली कंडिशन. दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. पण या मिररसाठी वेअर इज द ऑब्जेक्ट? इमेज फॉर्म्ड ड्यू टू दिस लेन्स ऍक्ट ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर दिस प्लेन मिरर. या प्लेन मिररसाठी ते व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असतं. सो हा पॉइंट म्हणजे इथं असणारे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर दिस मिरर. आणि मग रिफ्लेक्टेड बीम बघा, लाईट रे येऊन इथं इन्सिडेंट होऊन इकडे येते, ही रे इकडे येते, सेम डायरेक्शन येईल आणि इथे या कॉमन पॉइंटला या रिफ्लेक्टेड बीम कॉन्व्हर्ज होते. सो नाव द रिफ्लेक्टेड बीम इज कॉन्व्हर्जिंग बीम अँड इफ लाईट रेज कॉन्व्हर्जेस देन वी विल गेट रियल इमेज ऑफ ए व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट मे बी रियल ऑर व्हर्च्युअल and image also real or virtual. So when the image is virtual, if the reflected beam is diverging, then the image is virtual, and if the reflected beam or refracted beam is converging, then the image is real. मग इमेज साठी ज्या काही कंडिशन्स आहेत ज्या प्लेन मिरर मध्ये अगदी सिंपल आहेत, मी डिटेल मध्ये सांगत नाहीये. द इमेज फॉर्म ड्यू टू प्लेन मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट, ऑफ द सेम साइज बट लॅटरली इन्व्हर्टेड. हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑब्जेक्ट जर मिरर पासून एक्स डिस्टन्सला असेल तर इमेजचं डिस्टन्स हे एक्स असतं बिहाइंड द मिरर. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स सेम असतं, साईजही सेम असते. जेवढी साईज ऑब्जेक्टची तेवढीच इमेजची साईज असते. मॅग्निफाईड किंवा डिमिनिश्ड इमेज मिळत नाही. लॅटरल इन्व्हर्जन असतं. म्हणजे काय, लेफ्टचं राईट होतं, राईटचं लेफ्ट होतं. म्हणजे तुम्ही जर बी लेटर ऑब्झर्व करायला गेला तर इमेजमध्ये असं दिसतं बी लेटर, लॅटरल इन्व्हर्शन होत असतं. हाही पार्ट लक्षात ठेवा, सिंपल आहे, काही अवघड नाही आहे त्यामध्ये. एकदा रीड करा प्लेन मिरर्स रिलेटेड कन्सेप्ट. यामध्ये आणखी काही कन्सेप्ट आहेत. जसं थेरॉटिकली तुम्ही सांगू शकताय, जर माझी हाईट h असेल आणि मला माझी कंप्लीट इमेज मिररमध्ये ऑब्झर्व करायचे तर त्यासाठी मला मिनिमम किती हाईटची मिरर यूज करावी लागेल? तर याचा आन्सर आहे, माझी हाईट h असेल तर समोरच्या वॉलवरती मला मिनिमम म्हणजे माझ्या हाईटच्या हाफ h/2 हाईटची मिरर फिट केली की मला त्यामध्ये माझी कंप्लीट इमेज दिसते. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अँड व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज ऑल्सो सेम अँड बोथ दीज व्हेलॉसिटीज आर टुवर्ड्स मिरर. हाही पार्ट लक्षात ठेवा. आणि प्लेन मिररमध्ये आणखी एक पार्ट आहे ज्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी आहे, ती म्हणजे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ड्यू टू टू इन्क्लाइंड प्लेन मिरर्स.
हा एक पार्ट आहे ज्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन्स विचारले जातील. सो जर तुम्हाला नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर त्यातल्या काही कंडिशन्स मी शॉर्टमध्ये सांगतोय. फॉर्म्युला तर माहित आहे. इफ द टू प्लेन मिरर्स आर इन्क्लाइंड विथ इच अदर बाय मेकिंग एन अँगल थीटा, देन द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड n इक्वल टू 360 by theta minus 1. This is the formula used to calculate number of images formed due to this two inclined plane mirror. जर या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट असेल तर मग ज्यामध्ये हा जो रेशो आहे, सपोज जसं की फॉर एक्झाम्पल 360 by 30 डिग्री, म्हणजे या दोघांमधला अँगल 30 डिग्री असेल तर 360 by 30 मीन्स 112 minus 1 11 नंबर ऑफ इमेजेस विल बी ऑब्झर्व. हे सिंपल आहे. आता यामध्ये सपोज हा अँगल 50 डिग्री असता तर काय झालं असतं 36 by 5 minus 1. सो 36 by 5 इथं जे आन्सर येणार आहे त्यामध्ये मग याची व्हॅल्यू जी आहे ती राऊंड फिगर मिळणार नाही, फ्रॅक्शनमध्ये मिळते. फ्रॅक्शनमध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली असती तर 7.2 minus 1 म्हणजे 6.2 आलं असतं. मग 6.2 आलं तर काय करायचं, सिम्पली नेक्स्ट डिजिट घ्यायचा. म्हणजे 6.2 याचा राऊंड फिगर करायचा असेल तर पुढची व्हॅल्यू घ्यायची, पुढचा नंबर घ्यायचा, नेक्स्ट इंटिजर 7. 6.1 आलं असतं तरी 7 घ्या, 6.9 आलं असतं तरी 7 घ्या, पण नेक्स्ट डिजिटच नेक्स्ट इंटिजरच इमॅजिन करायचा फ्रॅक्शनमध्ये असेल तर. आणि जर यात एक कंडिशन आहे, त्याला फक्त थोडासा फॉर्म्युला चेंज करणार आहात तुम्ही. जर ऑब्जेक्टची पोझिशन मी सांगतोय तशी दिली असेल तरच हा फॉर्म्युला घ्यायचा नाही, बाकी सगळ्या कंडिशनला हाच फॉर्म्युला यूज करायचा. कधी नाही यूज करायचा हा फॉर्म्युला, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड असिमेट्रिकली. हा अँगल बायसेक्टर आहे. जर ऑब्जेक्ट बरोबर दोघांच्या मध्येही नसेल, इथं असेल, अँड इफ द रेशो 360 by theta इज ऑड इंटिजर, हा रेशो जर ऑड नंबर आला तर नंबर ऑफ इमेजेस साठी फॉर्म्युला फक्त एवढा घ्यायचा 360 by theta, -1 करायचं नाही. पण हा फॉर्म्युला आहे असा कधी घ्यायचा याची कंडिशन लक्षात ठेवा. इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड असिमेट्रिकली म्हणजे दोन्ही मिररच्या बरोबर मध्ये म्हणजे अँगल बायसेक्टर वरती नसेल, अँड ही तर कंडिशन पाहिजेच, प्लस त्यात ॲडिशनल इफ दिस रेशो इज ऑड इंटिजर देन यूज दिस फॉर्म्युला. बाकी सगळ्या कंडिशनला म्हणजे ऑब्जेक्ट इथं असेल पण हा रेशो ऑड येतोय हाच यूज करा. दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ड्यू टू two inclined plane mirrors. So these are the points related to the reflection of light and plane mirror. Now we will go to the next part, spherical mirrors. Now see spherical mirrors. Why we call such mirrors as spherical mirrors? Because those mirrors are curved mirrors and it is a part of sphere. एका स्पियर सारखी दिसते, स्पियरचा पार्ट असल्यासारखं वाटतं म्हणून त्याला आपण spherical mirrors म्हणतो. There are two types of spherical mirrors. One is concave, other is convex. हे माहित आहे आपल्याला. If outer surface is silvered and inner is reflecting, then the mirror is concave. If inner surface is silvered, outer is reflecting, then the mirror is convex mirror. याच्याशी रिलेटेड हा इमॅजिनरी स्पियर आहे, ज्याचा तो पार्ट आहे असं आपल्याला इथं व्हर्च्युअली दिसतंय. आणि मग या मिररशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत, ज्यामध्ये दिस इज द कर्वेचर ऑफ दिस मिरर. या कर्वेचरचा सेंटर म्हणजे एक मिड पॉइंट, याला म्हणत असतो आपण पोल ऑफ मिरर पी. या इमॅजिनरी स्पियरचा सेंटर सी, सेंटर ऑफ कर्वेचर. डिस्टन्स बिटवीन पी अँड सी, दिस डिस्टन्स इज नथिंग बट रेडियस ऑफ कर्वेचर आर. हे जे सेंटर असेल तर ही रेडियस झाली पी सी. आणि मग यामध्ये सेंटर ऑफ कर्वेचर, पोल, या दोघांमधून पास होणारी कॉमन जी लाईन असते याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस. सो दिस इज दी प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर इफ ए पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन दिस प्लेन मिरर. जर एखादी पॅरलल बीम आपण या स्पेरिकल मिरर, पॅरलल बीम जर या स्पेरिकल मिररवरती इन्सिडेंट केली तर आफ्टर रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतंय
एका कॉमन पॉइंटला ऑल दी रेज विल कॉन्व्हर्जेस. या कॉमन पॉइंटला सगळ्या रेज कॉन्व्हर्ज झाले ते एकत्र येतात. दिस कॉन्व्हर्जिंग कॉमन पॉइंट इज नोन ॲज फोकस और फोकल पॉइंट, ज्याला प्रिन्सिपल फोकस असंही म्हणतो आपण. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे स्पेरिकल सरफेस किंवा कर्ड सरफेस असेल तर नॉर्मल कसा घ्यायचा. जर तुम्हाला एखाद्या स्पेरिकल सरफेसला किंवा कर्ड सरफेसला नॉर्मल ड्रॉ करायचा असेल देन दी नॉर्मल ड्रॉन टू दी कर्ड और स्पेरिकल सरफेस ऑलवेज पासेस थ्रू दी सेंटर ऑफ दॅट कर्ड सरफेस. रिफ्रॅक्शन असेल रिफ्लेक्शन असेल हा पार्ट लक्षात ठेवा. जसं इथं नॉर्मल मला घ्यायचा आहे, सो दिस नॉर्मल इज ऑल्सो पासेस थ्रू दी सेंटर ऑफ कर्वेचर. आणि मग अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा झाला फोकस. अँड द डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकस इज फोकल लेंथ. काही बेसिक पार्ट काय काय सांगितलं. मिररला काय काय पॅरामीटर आहेत. पोल असतो, सेंटर ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ, आणि त्याला हा प्रिन्सिपल ॲक्सिसही आहे फॉर इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर. तसंच सेम फॉर कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर इज ए कॉन्व्हर्जिंग मिरर. कॉन्केव्ह मिररचा दुसरा वर्ड लक्षात ठेवा कॉन्व्हर्जिंग मिरर, कारण रिफ्लेक्टेड बीम ही कॉन्व्हर्ज होत असते. सिमिलरली कॉन्व्हेक्स मिरर्स आर नोन ॲज डायव्हर्जिंग मिरर्स बिकॉज हिअर रिफ्लेक्टेड बीम्स आर डायव्हर्जिंग बीम्स. म्हणजे इथं जर सेम पॅरलल बीम आपण, हा पोल आहे, याचा सेंटर इकडे येणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण याचं सर्कल इकडे येत आहे. सो दिस इज द सेंटर ऑफ कर्वेचर. And if a parallel beam of light incident on this spherical mirror or convex mirror, the reflected beam or all the rays will be diverges. सगळ्या रेज जर डायव्हर्ज होत असतील तर रिअल मध्ये त्या एकत्र येणं पॉसिबल नाही, म्हणजे वी विल नॉट ऑब्झर्व द रिअल इमेज. सो द इमेज फॉर्मड इज व्हर्च्युअल. आणि मग ह्या डायव्हर्जिंग बीमचा जर ॲक्च्युअल पार्ट ट्रेस केला तुम्ही तर असं ऑब्झर्व करायला मिळेल. हा एक कॉमन पॉईंट मिळतो, तिथून त्या लाईट रेज looks like diverges from that common point and we call this common point as focus, but the focus is virtual. इथं रिअल फोकस आहे, इथं व्हर्च्युअल आहे. म्हणजे इथं फोकस राईट साईडला असतो, इथं लेफ्ट साईडला असतो. आणि ही डिस्टन्स म्हणजे या व्हॅल्यूला आपण म्हणणार आहे फोकल लेंथ. सो दी फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर विच इज ऑन दी लेफ्ट साइड ऑफ पोल इज ऑलवेज निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ ही नेहमी निगेटिव्हच घ्यायची. सिमिलरली दी फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हाही पार्ट लक्षात ठेवा. अँड देर इज अ रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. जेई मध्ये सुद्धा या वर्षीचा एक विचारला होता क्वेश्चन. फोकल लेंथ एफ इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर और रेडियस ऑफ कर्वेचर आर इज इक्वल टू 2f. दोघांमधलं रिलेशन. रेडियसचा हाफ असते फोकल लेंथ किंवा रेडियस म्हणजे फोकल लेंथच्या डबल असते, म्हणजे हा दोघांमधला एक्झॅक्ट मिड पॉइंट असतो. हे यांच्यातलं रिलेशन लक्षात ठेवा. त्यानंतर हे बेसिक पार्ट झाला. बेसिक पार्ट रिलेटेड टू दी स्पेरिकल मिरर. नाउ इफ वी यूज सच मिरर्स देन वी विल ऑब्झर्व द इमेजेस फॉर्म्ड ऑफ दी ऑब्जेक्ट्स. या मिररमुळे ज्या इमेजेस तयार होत असतात त्या इमेजेसचं नेचर वगैरे कसं घ्यायचं ते आपल्याला आधी बघायचं आहे. नंतर मग इमेजेस फॉर्म झालेल्या त्यांच्या पोझिशन, नेचर ऑफ इमेज, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ इमेज, मॅग्निफाईड, डिमिनिश्ड, व्हॅल्यू ऑफ मॅग्निफिकेशन, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, असा काही पार्ट आहे जो ॲक्च्युअली तुम्हाला कंबाइंड डिस्कस करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, if we want to consider the image formed due to a spherical mirror, this is our concave mirror, focus, and this is the center of curvature C. So I placed here object. एक ऑब्जेक्ट मी इथं प्लेस केलं. कुठे ऑब्जेक्ट? C च्या पुढे, म्हणजे बियॉन्ड C म्हणतो आपण याला. जर तुम्हाला इमेज ट्रेस करायची असेल तर एक रे ऑब्जेक्टच्या टॉप पासून येणारी जी पॅरलल असेल हा पॉइंट घेतोय मी. या पॉइंट पासून ज्या रिफ्लेक्ट रेज होत आहेत त्या रेज कन्सिडर करतोय. इफ द रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस देन आफ्टर रिफ्लेक्शन दिस विल पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. दी वन मोर रे that we will consider to trace the image is the ray incident at the focus, pole. म्हणजे त्याच पॉइंट पासून येणारी मी आणखी एक रे इमॅजिन केली जी फोकस वरती पोल वरती इन्सिडेंट होते. आफ्टर रिफ्लेक्शन दिस रे विल पासेस लाईक दिस. रिफ्लेक्टेड बीम इकडे जाईल. सो दीज टू रेज विल बी कन्व्हर्जेस ॲट दिस पॉइंट. या पॉइंटला कन्व्हर्ज झाल्या म्हणजे तुम्हाला या पॉइंटची इमेज इथं मिळाली. या पॉइंटची इमेज इथं आहे. इथला पॉइंट कन्सिडर केला तर सिमिलरली ही अलॉंग द ॲक्सिस येणारी रे घ्या, सेम डायरेक्शन रिटर्न जाते.
तर इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. सो दिस परपेंडिक्युलर शोज द इमेज फॉर्म्ड ऑफ दिस ऑब्जेक्ट. समजा याची हाईट HO असेल आणि याची हाईट HI असेल तर या ऑब्जेक्टची ही एक इमेज तयार झाली. सो वी यूज हिअर सम डिस्टन्सेस लाईक दिस इज अवर ऑब्जेक्ट. सो द डिस्टन्स ऑफ दिस ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल इज नोन ॲज ऑब्जेक्ट डिस्टन्स which is represented by using symbol phi. This is our image. So the distance of this image from the pole पासून या इमेजचं distance is represented by using symbol phi. Similarly, this is the focus. Focus इथं असेल तर या डिस्टन्सला आपण स्मॉल f म्हणणार आहोत. Focal length and if this is the center then this distance will be known as radius of curvature r. अशी काही डिफरंट डिस्टन्सेस आपण इथं यूज करत असतो. हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेज, इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स, फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. मिररमध्ये या सगळ्या सिम्बॉलचा आपल्याला यूज करायचा आहे. मग यात मेन असतं ते साइन कन्व्हेन्शन. यू हॅव टू अप्लाय साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन यूज करणं खूप सिंपल पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द डिस्टन्सेस आर मेजर्ड टू दी लेफ्ट ऑफ पोल, पोलच्या लेफ्ट साईडला इकडं डिस्टन्सेस, जसं डायग्राममध्ये ही सगळीच लेफ्टला आहेत. जर लेफ्ट साईडची डिस्टन्स तुम्ही मेजर करत असाल तर ती निगेटिव्ह असतात. डिस्टन्सेस टू दी राईट ऑफ पोल आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. तसंच सेम या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अपवर्डला हाईट असतील, जसं हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे, हाईट्स अपवर्ड देन दी हाईट विल बी पॉझिटिव्ह. हाईट जर डाऊनवर्डला असेल म्हणजे ही इन्व्हर्टेड इमेज आहे, याची हाईट ॲक्सिसच्या डाऊनवर्डला आहे, दिस विल बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. अँड ऑल दी डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम दी पोल ऑफ मिरर. मिररच्या पोलपासून ही सगळी डिस्टन्सेस आपण मेजर करत असतो. सो दिस इज अबाउट दिस साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन सिंपल आहे. लेफ्ट साईडला निगेटिव्ह, राईट साईडला पोलच्या पॉझिटिव्ह डिस्टन्स, अपवर्ड असतील तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्डला हाईट असतील तर निगेटिव्ह. असं साइन कन्व्हेन्शन तुम्हाला यूज करायचं आहे. सो द इमेज फॉर्म्ड हिअर, याचं जर नेचर सांगायचं असेल तर नेचरसाठी 6 डिफरंट पॉईंट यूज करतो आपण. द इमेज फॉर्म्ड इज आयदर रिअल ऑर व्हर्च्युअल. दोन्ही कधी नसतात, रिअल किंवा व्हर्च्युअल असते. इट विल बी इरेक्ट ऑर इन्व्हर्टेड अँड इट विल बी मॅग्निफाईड ऑर डिमिनिश्ड. यामध्ये आणखी एक कंडिशन ॲड होते, ती म्हणजे पॉसिबिलिटी आहे सेम साइज इमेज आपल्याला ऑब्झर्व करायला मिळणं. सेम साइजची इमेजही मिळू शकते. येस, देर इज ए पॉसिबिलिटी टू फाइंड द इमेज ऑफ द सेम साइज ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. तर या 6 पॅरामीटरमधले कुठलेही 3 पॅरामीटर इमेजचं नेचर डिस्क्राईब करण्यासाठी आपण यूज करतो. जसं या एक्झाम्पलमध्ये इथं रिफ्लेक्टेड बीम जी आहे ती कॉन्व्हर्ज होते, एका पॉइंटला रिअलमध्ये एकत्र आलेली. सो दिस इमेज फॉर्म्ड इज रिअल इमेज. व्हर्च्युअल कधी असते? जर ही रिफ्लेक्टेड बीम डायव्हर्ज झाली असती, जसं कॉन्व्हेक्स मिररमध्ये मिळतात, देन दी इमेज इज व्हर्च्युअल. आणि व्हर्च्युअल इमेज ही नेहमी मिररच्या बिहाइंडला असणार आहे, पाठीमागं. इफ द इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ मिरर देन इमेज इज ऑलवेज रिअल. अँड इफ द इमेज इज फॉर्म्ड बिहाइंड द मिरर देन द इमेज इज व्हर्च्युअल. लक्षात ठेवा. मग यामध्ये सेकंड पॉइंट, इज इट इरेक्ट ऑर इन्व्हर्टेड? सो द आन्सर इज इन्व्हर्टेड. ऑब्जेक्ट सरळ आहे, इमेज उलटी झाले, सो इमेज फॉर्म्ड इज इन्व्हर्टेड इमेज. अँड इज इट मॅग्निफाईड ऑर डिमिनिश्ड? ऑब्जेक्टची हाईट जरा जास्त वाटते, इमेजची थोडी कमी वाटते, सो द इमेज फॉर्म्ड इज डिमिनिश्ड. असं तुम्हाला इमेजचं नेचरही सांगता येतं. अँड द नेचर ऑफ इमेज डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही ऑब्जेक्ट कुठं प्लेस करताय त्यानुसार फॉर्म झालेल्या इमेजचं नेचर चेंज होतं. आणि त्यासाठी आपण एक टेबलही ऑब्झर्व करणार आहोत. पण तो टेबल बघण्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे मॅग्निफिकेशन. टेबलमध्ये आपण काय बघणार आहोत तर त्यात पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ इमेज अँड नेचर ऑफ इमेज, जो तुम्ही स्कूलपासून शिकताय तो पार्टच पाहिजे. अँड युजफुल साइन कन्व्हेन्शन. एवढं झालं की मिररचा पार्ट संपतो. नाउ फॉर मिरर and the relation between all these distances, so for that purpose we will use mirror equation, the most important formula related to the spherical mirror. Mirror
equation and we know the mirror equation 1/f equal to 1/v plus 1/u. This is the mirror equation. याचा आपल्याला यूज करायचा असतो या मिरर साठी. Where v is the image distance, u object distance and f is the focal length of this lens. आणि मग मिरर. सो या मिरर इक्वेशनचा यूज करून आपल्याला स्टडी करायचे मॅग्निफिकेशन. मिरर वरती क्वेश्चन आला तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते मॅग्निफिकेशनचा पार्ट यूज करण्याची. मोस्टली एक्झाम्पल मध्ये मॅग्निफिकेशन असतं. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॅग्निफिकेशन? सपोज या ऑब्जेक्टची हाईट 10 सेंटीमीटर होती आणि या इमेजची हाईट आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला कळेल की इथं ऑब्जेक्टपेक्षा इमेज हाफ आहे, म्हणजे ऑब्जेक्टपेक्षा इमेज हाफ टाइम्स आहे. समजा उलट असतं, सपोज ऑब्जेक्टची हाईट 5 सेंटीमीटर, हाईट ऑफ इमेज इज 10 सेंटीमीटर. सो द हाईट ऑफ इमेज इज 2 टाइम्स लार्जर दॅन द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे आपण जे सांगतोय ना 2 टाइम्स लार्जर आहे, हाफ आहे, हे 2 टाइम्स लार्जर, हाफ टाइम्स आहे. हा जो नंबर आहे दिस नंबर इज नथिंग बट द मॅग्निफिकेशन. सो मॅग्निफिकेशन विल बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. जर तुम्ही इमेजची हाईट डिवाइडेड बाय ऑब्जेक्टची हाईट केलं तर आपल्याला रेशो मिळतो. फॉर एक्झाम्पल, इफ द हाईट ऑफ इमेज इज 10 अँड हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 5 देन द मॅग्निफिकेशन विल बी 2. याचं मिनिंग काय तर ऑब्जेक्टपेक्षा इमेज 2 टाइम्स लार्जर आहे. याला म्हणणार आहे आपण मॅग्निफिकेशन. सो दिस इज द मॅग्निफिकेशन. दिस मॅग्निफिकेशन ऑल्सो ऑब्टेन्ड बाय युजिंग द फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स केलं तर आपल्याला मायनस साइन असते या रेशोला. आता हे प्रूफ वगैरे देण्याची गरज नाही, हे फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. निगेटिव्ह साइन बिकॉज ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह, म्हणून ते निगेटिव्ह साइन येतं त्यामध्ये. सो यामध्ये मग v/u हा जो रेशो घेतोय आपण याला निगेटिव्ह साइन असतं. आणि मग या जर फॉर्म्युलांमध्ये या मिरर इक्वेशनमध्ये जर तुम्ही मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले कन्वर्ट केले तर यातून तुम्हाला मॅग्निफिकेशनचे आणखी काही रिलेशन्स मिळतात. जसं की आपण सांगू शकतोय फॉर एक्झाम्पल, या 1/f इक्वल टू 1/v प्लस 1/u यामध्ये या इक्वेशनला मी थ्रू आउट फीनं जर मल्टिप्लाय केलं, सगळ्या टर्म्सना व्हीनं मल्टिप्लाय करा, हा रेशो 1 येईल. हा रेशो 1 आता हे इकडे घ्या, मायनस v/u होईल, 1 मायनस v/f येईल. हे इकडे शिफ्ट केलं. टेक दी सबट्रॅक्शन. सो दिस विल बी f मायनस v अपॉन f. मायनस v/u इज नथिंग बट मॅग्निफिकेशन. सो वी कॅन यूज दी फॉर्म्युला फॉर मॅग्निफिकेशन ॲज f मायनस v अपॉन f. किंवा तुम्ही याच इक्वेशनला जर u न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला रिलेशन मिळतं f अपॉन f मायनस u. So all these formulas are used for magnification. हे सगळे फॉर्म्युले आपण मॅग्निफिकेशन घेतोय. मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करताना गिवन काय आहे? इफ द फोकल लेंथ अँड ऑब्जेक्ट डिस्टन्स इज गिवन. फोकल लेंथ आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स जर गिवन असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकताय. इफ फोकल लेंथ अँड इमेज डिस्टन्स इज गिवन, यूज दिस फॉर्म्युला. तर फॉर्म्युला कोणता यूज करणार हे डिपेंड असेल क्वेश्चन मध्ये गिवन काय आहे. So this is the magnification which is also known as lateral magnification. हा ही पार्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक असतं एक्सियल मॅग्निफिकेशन. एक्सियल मॅग्निफिकेशनचं मीनिंग काय तर सपोज याच डायग्राम मध्ये ऑब्जेक्ट मी प्लेस केलंय पण ऑब्जेक्टला हाईट नाहीये बट ऑब्जेक्ट हॅज सम लेंथ. तर त्याचं मॅग्निफिकेशन कसं घ्यायचं हेही एक्झाम्पल मध्ये विचारलेलं आहे सीईटी मध्ये. त्यामुळं एक्सियल मॅग्निफिकेशनचा पार्टही महत्त्वाचा आहे. So suppose if we consider this is the axis of this mirror आणि मग मी इथं एखादं ऑब्जेक्ट प्लेस केलंय. आता हे पोल फोकस कुठं आहे हे मी सांगत नाहीये, फक्त या ॲक्सिस वरती एक ऑब्जेक्ट दिलेलं आहे. सो दिस विल बी अवर ऑब्जेक्ट. याला हाईट नाहीये पण लेंथ आहे. दिस ऑब्जेक्ट हाईट म्हणजे निग्लिजिबल आहे पण याला लेंथ आहे. सपोज दिस इज अवर AB ऑब्जेक्ट. आणि मग या ऑब्जेक्टची इमेज तयार होते. समजा इथं त्याची अशी इमेज तयार झाली. दिस इज द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टची ही इमेज आहे. या AB ऑब्जेक्टची ही इमेज आहे. तर इमेज फॉर्म ड्यू टू मिरर इज ऑलवेज लॅटरली इन्व्हर्टेड. AB ची इमेज BA दिसते आपल्याला. सो जर ही इमेज AB असेल तर आपल्याला मिळणारी इमेज BA अशी मिळणार आहे इथं. मग अशा वेळी याचं मॅग्निफिकेशन कसं घ्यायचं तर जसा हाईटचा रेशो घेतो आपण तसा रेशो घेऊ शकतो आपण लेंथचा.
So the magnification is obtained by taking the ratio of length of image divided by length of object या रेशो वरून. आता लेंथ ऑफ इमेज फाइंड आउट कशी करायची त्यासाठीची मेथड लक्षात ठेवा. हा बी जो एंड आहे या रॉडचा तो ऑब्जेक्ट म्हणजे हा बी एंड पोल पासून U1 एवढ्या डिस्टन्स वरती आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स. तर ए एंड U2 एवढ्या डिस्टन्स वरती आहे हे कळालं पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती घ्यायचा हा प्रॉब्लेम आहे. दोन्ही एंडची डिस्टन्स डिफरंट आहेत. मग एक एक पॉइंट कन्सिडर करा. हा बी आणि ए पॉइंट. जर मी बी पॉइंट कन्सिडर केला तर या बी पॉइंटचं डिस्टन्स किती आहे पोल पासून U1. सो दिस इज अवर ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इट्स इमेज इज फॉर्मड ॲट दिस पॉइंट. म्हणजे ह्या बी पॉइंटची इमेज इथं आहे. सो दिस विल बी द इमेज डिस्टन्स. पण V2 म्हणूया V1 म्हणूया आपण त्याला. म्हणजे या बी पॉइंटचं इमेज इथं तयार झाले तर U1 ऑब्जेक्ट डिस्टन्सला इमेज V1 ला तयार झाले. सिमिलरली ए पॉइंट किती डिस्टन्सला आहे पोल पासून U2. सो द इमेज ऑफ दिस पॉइंट ए इज ऑब्टेन्ड ॲट दिस पॉइंट. सो दिस इमेज डिस्टन्स विल बी V2. याला V2 कन्सिडर करा. म्हणजे U1 घ्या, U1 व्हॅल्यू पुट करा, V1 मिळेल फोकल लेंथच्या मिरर इक्वेशन वरून. U2 व्हॅल्यू पुट करा, V2 मिळेल कारण फोकल लेंथ सेमच आहे. अँड सो नाउ वी कॅन कॅल्क्युलेट लेंथ ऑफ ऑब्जेक्ट अँड लेंथ ऑफ इमेज. लेंथ ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे टोटल U2 त्यातून U1 सबट्रॅक्ट करा अँड सबट्रॅक्ट V2 फ्रॉम दिस V1 यू विल गेट दी लेंथ ऑफ इमेज. सो द मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन्ड. लेंथ ऑफ इमेज मीन्स नाव V1 minus V2 and the length of object is not U1 minus U2. Length of object is U2 minus U1 and use this formula to calculate the magnification or axial magnification. आणि यात एक अजून फॉर्म्युला मी ऍड करतोय. जर एखाद्या ऑब्जेक्टला एरिया असेल then take this formula for the aerial magnification. Area of image upon area of object. By using this condition you can obtain the magnification. So magnification calculate करण्याच्या या मेथड आहेत. Magnification may be greater than 1, less than 1 or equal to 1. Magnification ची व्हॅल्यू greater than 1 याचा अर्थ असतो magnified image. If magnification is less than 1 then this means the image formed is diminished image, and if magnification is exactly equal to 1 then the image is exactly of the same size as that of the object. Magnification may be positive or negative. It depends on the nature of image जे आपण पुढच्या टेबलमध्येही ऑब्झर्व करणार आहोत. आणि यात एक ॲडिशनल पार्ट लक्षात ठेवा तो म्हणजे पॉवर ऑफ मिरर. मिरर किंवा लेन्स दोन्ही मध्ये हा पॉइंट यूज करणार आहोत आपण. पॉवर ऑफ मिरर और पॉवर ऑफ लेन्स. कसली पॉवर? दी कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ मिरर इज नोन ॲज पॉवर ऑफ मिरर. मिररची कॉन्व्हर्जिंग किंवा डायव्हर्जिंग ॲबिलिटी म्हणजे त्या मिररची पॉवर असते. सो दी पॉवर ऑफ मिरर इज ऑब्टेन्ड बाय टेकिंग द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ अँड इट्स युनिट इज डायोप्टर. बघा हा फॉर्म्युला यूज करा. इफ F is given in meter. जर तुम्हाला फोकल लेंथ ही मीटर मध्ये गिवन असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. पण या टॉपिक मध्ये डिस्टन्सेस ही मोस्टली सेंटीमीटर मध्ये असतात. सो इफ द फोकल लेंथ इज गिवन इन सेंटीमीटर देन यूज फॉर्म्युला 100/F फॉर पॉवर ऑफ मिरर. किंवा लेन्स मध्येही असंच घ्यायचंय सेम. म्हणजे 100/F हा फॉर्म्युला कधी यूज करणार? इफ दी फोकल लेंथ इज गिवन इन सेंटीमीटर. डिरेक्टली डायोप्टर मध्ये मिळतं. आणि फोकल लेंथ मीटर मध्येच गिवन असेल तर पॉवर ऑफ मिररचा फॉर्म्युला सिंपली 1/F यूज करायचा. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन ऑब्टेन दी पॉवर ऑफ लेन्स. नाउ या स्पेरिकल मिररशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत. शॉर्ट मध्ये आपण त्या एक्सप्लेन करूया. ओके. नाउ ऑब्झर्व दीज टू टेबल्स इन केस ऑफ spherical mirrors, particularly in case of concave mirror. This table shows the position of object, position of image and the nature of image formed. Position म्हणजे काय? तर तुम्ही ॲक्सिस वरती ऑब्जेक्ट कुठं प्लेस करताय. आपण डिफरंट कंडिशनला म्हणजे डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्टला प्लेस करू शकतोय. अशा डिफरंट पोझिशन आहेत ऑन द ॲक्सिस.
पोझिशन आयडेंटिफाय करतो आपण त्या कुठं आहेत, सी आणि एफच्या मध्ये, बिटवीन पी अँड एफ, बियॉन्ड सी, ॲट एफ, ॲट इन्फिनिटी, अशा ऑब्जेक्टच्या डिफरंट पोझिशन आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर त्यापासून येणाऱ्या रेज ह्या पॅरल असतात, अँड ऑल दीज रेज विल बी कॉन्व्हर्जेस ॲट फोकस, सो इमेज विल बी ऑब्टेन्ड ॲट फोकस. अँड द नेचर ऑफ द इमेज फॉर्म्ड इज रियल, इन्व्हर्टेड, diminished. So if the image is diminished, then its value is less than 1. आणि रिअल इमेज असेल तर साइन मायनस असतं मॅग्निफिकेशनचं, हे आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये पुढं बघणार आहोत. सिमिलरली इफ द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सी, सीच्या पुढं ऑब्जेक्ट असेल तर, जर ऑब्जेक्ट सीच्या पुढं असेल बियॉन्ड सी, इमेज इज फॉर्म्ड बिटवीन एफ अँड सी अँड द इमेज इज ऑल्सो डिमिनिश्ड. सिमिलरच नेचर आहे, इथलं आणि इथलं नेचर सेम आहे म्हणून मी इथं रिपीट केलेलं नाही. इफ द ऑब्जेक्ट इज ॲट सी, बरोबर सेंटरला असेल तर इमेज सेंटरलाच तयार होते, त्याच पॉइंटला, आणि इमेज आणि ऑब्जेक्टची साईज सेम असते, देअरफॉर एम इज 1. हियर इफ द ऑब्जेक्ट इज बिटवीन सी अँड एफ, इथं जर ऑब्जेक्ट प्लेस केलं असेल सी आणि एफच्या मध्ये, तर इमेज विल बी फॉर्म्ड ऑन बियॉन्ड सी. इथून पुढं मॅग्निफिकेशन, इमेज मॅग्निफाईड मिळते. पहिल्या 3 केसमध्ये इमेज इज डिमिनिश्ड. In this case, now the image obtained is magnified, means m is greater than 1, but the image is still real. Real as image आहे म्हणून -1. If the object is placed at focus, object focus ला असेल तर image infinity ला तयार होते, magnification much greater than 1. And if the object is placed between pole and focus, या दोघांच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला व्हर्च्युअल इमेज मिळते. सो in case of concave mirror, there is only one condition when the image obtained is virtual, and when the image is virtual, if the object is placed between pole and focus. ऑब्जेक्ट जर इथं असेल तरच तुम्हाला मिळणारी इमेज जी आहे ती व्हर्च्युअल असते. ही एक कंडिशन लक्षात ठेवा. अँड द इमेज इज मॅग्निफाईड ऑल्सो. फक्त इरेक्ट म्हणजे इथलं नेचर काय असतं, द फॉर्म्ड इमेज इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज इरेक्ट अँड मॅग्निफाईड. अशा ह्या डिफरंट कंडिशन आहेत फॉर कॉन्केव्ह मिरर. अँड इफ द मिरर इज कॉन्व्हेक्स, जर मिरर कॉन्व्हेक्स असेल तर त्याची इमेज जी आहे ती एकच टाईपची असते. द इमेज फॉर्म्ड इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिश्ड. कॉन्व्हेक्स मिररमध्ये एकच कंडिशन आहे जी लक्षात ठेवायची आहे. इफ द मिरर इज कॉन्व्हेक्स मिरर, then the image formed is always virtual, erect and diminished image. ओके, हा एक पार्ट लक्षात ठेवा. आता मिररवरती क्वेश्चन आलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन अप्लाय करता येणं. क्वेश्चन वाचला की कुठल्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह, कोणत्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतील हे कसं ओळखायचं, त्यासाठी हा टेबल युजफुल आहे. फॉर एक्झाम्पल, कॉन्केव्ह मिररसाठी क्वेश्चन आला असेल आणि कॉन्व्हेक्ससाठी आला असेल तर 2 सेपरेट कंडिशन दिलेत मी. In case of convex mirror, the image formed is only virtual. Convex mirror मध्ये रियल इमेज तयार होत नाही, सो इथे एकच कंडिशन आहे. बट इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रियल ऑर व्हर्च्युअल इमेज. मग 2 टेबल तयार केलेत. पहिली कंडिशन आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स. जर ऑब्जेक्ट रियल असेल देन द ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. हे काही मिररवरती डिपेंड नाही. डिस्टन्स ऑफ इमेज फी. आता फी म्हणजे इमेजचं डिस्टन्स आहे. जर कॉन्केव्ह मिररमध्ये रिअल इमेज आहे असं क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं असेल देन दी रिअल इमेज ही नेहमी मिररच्या पुढं तयार होते म्हणजे लेफ्ट साईडला, अँड दॅट्स वाय इट इज निगेटिव्ह. व्हर्च्युअल इमेजचा अर्थ काय झाला, इफ द इमेज इज व्हर्च्युअल देन इट इज ऑन बिहाइंड द मिरर. जर बिहाइंड मिरर असेल तर ती राईट साईडला जाते. सो दी इमेज डिस्टन्स विल बी पॉझिटिव्ह इफ द इमेज इज व्हर्च्युअल. पोलच्या राईट साईडला डिस्टन्स आपण पॉझिटिव्ह घेतोय. सो हियर द डिस्टन्स इज ऑल्सो पॉझिटिव्ह. कारण कॉन्व्हेक्स मिररमध्ये फक्त इमेज ही व्हर्च्युअलच असते म्हणून आपण इथं पॉझिटिव्ह घेणार आहोत. सिमिलरली फोकल लेंथ इमेजवरती नाही तर मिररवरती डिपेंड असते. इफ द मिरर इज कॉन्केव्ह फोकल लेंथ इज निगेटिव्ह. इफ मिरर इज कॉन्व्हेक्स फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. सिमिलरली रेडियस आणि फोकल लेंथचं साइन कन्व्हेन्शन सेमच, कारण फोकल लेंथच्या डबल केलं की रेडियस मिळते. हाईट ऑफ ऑब्जेक्ट नेहमी रेक्ट कन्सिडर केले जातात. सो हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. पण हाईट ऑफ इमेज डिपेंड असते इमेज कसली आहे.
इफ द इमेज इज रियल, लक्षात ठेवा काय सांगतोय, जर रियल इमेज असेल, इफ द इमेज इज रियल देन द इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड. रियल इमेजेस आर ऑलवेज इन्व्हर्टेड. रियल कधीही इरेक्ट मिळत नाही. आणि इन्व्हर्टेड म्हणजे ॲक्सिसच्या खाली आली, डाऊनवर्डला आलं. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी इमेज, मग त्याची हाईट ही नेहमी निगेटिव्ह असणार आहे, लक्षात ठेवा. आणि इफ द इमेज इज व्हर्च्युअल देन दी व्हर्च्युअल इमेजेस आर ऑलवेज इरेक्ट. व्हर्च्युअल इमेज कधीही उलटी दिसत नाही. व्हर्च्युअल इमेज ही नेहमी इरेक्टच असते. इरेक्ट इमेज म्हणजे ॲक्सिसच्या वरती आली, त्याची हाईट काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आता मॅग्निफिकेशनचा पॉईंट आला. मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले मगाशी आपण बघितले होते. हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट और -v/u हे फॉर्म्युले होते. पुट करून बघा यात काय फॉर्म्युले येत आहेत. समजा कॉन्केव्ह मिररमध्ये मॅग्निफिकेशन दिलंय रिअल इमेजसाठी. इमेज जर रिअल असेल तर u निगेटिव्ह v निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह होईल, पण हे निगेटिव्ह तसंच राहील. किंवा हाईटवरून घ्यायचं असेल तर हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह बट हाईट ऑफ रिअल इमेज इज निगेटिव्ह, म्हणजे मॅग्निफिकेशन निगेटिव्ह. सो मॅग्निफिकेशन इज ऑलवेज निगेटिव्ह इफ द इमेज इज रिअल and if the image is virtual then the magnification is positive. So use this sign convention to solve questions based on the mirror. हे लक्षात ठेवा. मिरर वरती क्वेश्चन आले तर तुम्हाला या साइन कन्व्हेन्शनचा आणि या इमेजच्या नेचरच्या टेबलचा यूज करावाच लागतो, हे माहीतच असावेत. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो मिररशी रिलेटेड हा पार्ट असणार आहे. ओके, नाउ we will go to the next part of this chapter. Now the next part is refraction of light. When the medium is opaque, then if the ray of light incident on such opaque medium, then it will be reflected back in the same medium. But if the medium is transparent like glass, if a ray of light incident on such transparent medium, then the light rays will not comes back, it will be transmitted into the medium, ज्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. पण त्या ट्रान्समिट होत असताना, त्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये एंटर होत असताना द डायरेक्शन ऑफ देर इज अ चेंज इन द पाथ ऑफ लाईट और डायरेक्शन ऑफ लाईट अँड वी कॉल सच फिनॉमिना ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ज्यावेळी एखादी लाईट रे वॉटर सरफेसमधून आतमध्ये एंटर होते त्यावेळी ती सरळ जात नाही, डायरेक्शनमध्ये चेंज होतो, बेंड होते. दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Then let's see how the light rays bends when it passes from rarer to denser and denser to rarer, and some angles used in this case. So refraction of light. Suppose this is the interface between two medium, म्हणजे या सरफेसच्या वरती वेगळं मीडियम आहे, खाली वेगळं मीडियम आहे. रिफ्रॅक्शन म्हटलं की मीडियमची पेअर पाहिजे, एक रेरर पाहिजे, एक डेन्सर पाहिजे. पेअर नसेल, एकच मीडियम असेल तर देर विल बी नो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो हियर suppose the medium above the surface or this interface is rarer and the medium below the surface is denser. Denser म्हणजे काय आणि rarer म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला. मोस्टली मॅक्झिमम यूज केली जाणारी मीडियम्स असतात एअर, व्हॅक्यूम, वॉटर, ग्लास, डायमंड अशी काही मीडियम असतात. ज्यामध्ये सपोज हे रेरर आहे, डेन्सर आहे. ए रे ऑफ लाईट इन्सिडंट ॲट द इंटरफेस, हा झाला पॉइंट ऑफ इन्सिडन्स. Normal means a perpendicular drawn to the surface and passing through point of incidence. The angle between normal and incident ray is angle of incidence. And this is the actual path of this ray, incident ray or original direction of incident ray. So when light ray passes from rarer to denser, एखाद्या म्हणजे इथं समजा एअर आहे आणि इथं वॉटर आहे. एअर मधून वॉटर मध्ये लाईट रे पास होताना त्या लाईट रेची डायरेक्शन चेंज होते. इट्स डायरेक्शन चेंजेस अँड लाईट रे विल बी बेंड टुवर्ड्स नॉर्मल. नॉर्मलच्या साईडला लाईट रे बेंड झाली. जर ही लाईट रे इकडे गेली असेल तर याला म्हणणार आपण अवे फ्रॉम नॉर्मल. नॉर्मल पासून अवे गेली, नॉर्मलकडे बेंड केली. सो दिस लाईट रे विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल अँड द अँगल बिटवीन ओरिजिनल डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे इज नोन ॲज angle of deviation delta, and angle between normal and refracted ray is the angle of refraction. इथे सांगू शकता हा कंप्लीट आय, तर हा कंप्लीट आय हा टोटल आयच असला पाहिजे, पण या कंप्लीट आय मधून जर आर सबट्रॅक्ट केलं तर डेल्टा मिळतो. सो हियर अँगल ऑफ डेविएशन
डेल्टा विल बी I मायनस R. हे लक्षात ठेवा. नाउ इफ द लाईट हॅज वेलॉसिटी v1 इन रेअर मीडियम, वेवलेंथ λ1 अँड फ्रिक्वेन्सी न्यू. लाईटला हे 3 पॅरामीटर असतात, माहीत असावं आपल्याला, वेलॉसिटी, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. देर इज अ रिलेशन बिटवीन दीज 3 पॅरामीटर्स. वेलॉसिटी v ऑफ वेव, एखाद्या वेवची वेलॉसिटी v म्हणजे काय असते, तर ती असते फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो हियर वी कॅन राईट दिस रिलेशन ॲज न्यू लॅम्बडा. वेलॉसिटी इक्वल टू न्यू लॅम्बडा when light ray passes from one medium to other medium. म्हणजे एअरमधून येणारी लाईट रे एकदमच ग्लासमध्ये किंवा वॉटरमध्ये एंटर झाली, देर इज अ सडन चेंज इन व्हेलॉसिटी. त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये एकदमच चेंज होतो, म्हणूनच ती बेंड होत असते. सो दी velocity of light in rarer medium is always greater than the velocity of light in denser medium. म्हणजे लाईट रे रेअर मधून डेन्सर मध्ये, म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईटची वेलॉसिटी चेंज होते. सो हियर वेलॉसिटी इन रेअर मीडियम म्हणजे v1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. डेन्सर मध्ये वेलॉसिटी कमी असते, रेअर मध्ये लार्जर असते. सिमिलरली wavelength of light in rarer medium is also greater than the wavelength of light in denser. So there is a change in wavelength of light also when it passes from one to other medium. म्हणजे वेलॉसिटी आणि वेवलेंथ मध्ये चेंज होते, पण फ्रिक्वेन्सी मध्ये लाईटच्या काही चेंज होत नाही, ती कुठल्या मीडियम मधून कुठेही पास होऊ द्या. दिस इज ओनली वन पॅरामीटर ऑफ लाईट विच विल नॉट चेंजेस इन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. न्यू सेम राहतं आणि त्यामुळे लक्षात ठेवा, वेलॉसिटी रेअर टू डेन्सर जाताना डिक्रीज होते, वेवलेंथ डिक्रीज होते, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. आणि मग या गिवन पॅरामीटरसाठी आपल्याला स्नेल्स या सायंटिस्टनं स्नेल्स लॉ सांगितलेला आहे, जो सगळ्यांना माहित आहे. फॉर ए गिवन पेअर ऑफ मीडियम द रेशो ऑफ साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट and that constant is known as refractive index. या कॉन्स्टंटला काय म्हणत असतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी सिंबल n किंवा म्यू सुद्धा यूज केलेलं असतं. जुन्या सिलेबस मध्ये म्यू असा आहे, न्यू सिलेबस मध्ये n असा आहे. हे 1 आणि 2 इथं वरती डोक्यावरती 1 लिहायचं, इथं सबस्क्रिप्टला 2 लिहा. याचं मीनिंग काय, सो n स्टँड्स फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याला रीड कसं करणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो सेकंडचा, म्हणजे इथं झाला आहे डेन्सरचा. रिलेटिव्ह टू फर्स्ट मीडियम म्हणजे हा सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, फर्स्ट मीडियमला रिलेटिव्ह आहे. देअरफॉर सच टाइप ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर नोन ॲज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे असतात यांना म्हणतो आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. when the refractive index is relative, if the refractive index is relative to something, म्हणजे जसं इथं हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n कोणाचा आहे, सेकंड मीडियमचा. इथं जे मीडियम असतं त्याचा तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. सो दिस इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम बट रिलेटिव्ह टू फर्स्ट मीडियम, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कुणाला आहे, फर्स्ट मीडियमला आहे. हा एक पार्ट लक्षात ठेवा, हा रिलेटिव्ह टू फर्स्ट मीडियम आहे म्हणून याला म्हटलंय रिलेटिव्ह. आणि मग यामध्ये असेही रिलेशन असतं 1n2 इक्वल टू n2 बाय n1. 1n2 इक्वल टू n2 बाय n1 फेअर n2 अँड n1 दीज टू आर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कारण बघा इथं फक्त n2 लिहिलंय. n2 मीन्स व्हॉट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. पण रिलेटिव्ह टू किंवा विथ रिस्पेक्ट टू कुणाला आहे इथं काही दिलेलं नाहीये. असं दिलं नसेल तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट. सो दिस इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम ओनली. किंवा n1, n1 इज ऑल्सो द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. हे रिलेशन लक्षात ठेवा. देन देर इज ऑल्सो ए रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, म्हणजे 1n2 इक्वल टू किंवा साइन i अपॉन साइन r हा रेशो जो आहे तो रेशो असतो v1 बाय v2. The velocity of light in first medium to the velocity of light in second medium, and also this is equal to lambda 1 by lambda 2. तुम्ही जर velocityच्या व्हॅल्यू पुट केल्या न्यू लॅम्बडा 1 v1 न्यू लॅम्बडा 2 v2,
So v1 by v2 equal to lambda 1 by lambda 2. And this is about the Snell's law. Snell's law म्हटलं की हे रेशो समोर आले पाहिजेत. sin I upon sin r is always equal to 1 and 2. Refractive index म्हणजे हा relative आहे. Refractive index of second with respect to first. Or the refractive index, relative refractive index can be written in terms of absolute refractive index indices. 1n2 is always equal to n2 by n1. 1n2 is always equal to v1 by v2. It is also equal to lambda 1 by lambda 2. इथं 1 आणि 2 चं मीनिंग काय? 1 stands for first medium, 2 stands for second medium. फॉर एक्झाम्पल एअर आणि वॉटर दिले असते तर हे कसं लिहायचं? वी कॅन राईट दिस ॲज मीडियम 1 आणि 2 असताना जर मीडियम दिले असतील तर सिम्पली हे असं लिहित जायचं 1n2. 2 म्हणजे वॉटर आहे, सो nw. n2 1 एअर आहे, a. नेक्स्ट n2 means nw, n1 means na. phi1 phi a, phi2 phi w. लॅम्डा 1 लॅम्डा a एअर झालं आहे आणि वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम मीन्स इट इन वॉटर लॅम्डा w. असं लिहिणं बेटर आहे म्हणजे मीडियमचं कन्फ्युजन होत नाही. ही झाली फर्स्ट कंडिशन. Because here light passes from rarer medium to denser medium. Now, what happen if the light ray passes from denser to rarer medium? जर light ray denser medium मधून rarer medium मध्ये पास होत असेल तर काय करायचं? अशा वेळी light ray denser to rarer पास होते. आपलं हे सेकंड मीडियम आहे, हे फर्स्ट मीडियम आहे असंच तीच मीडियम आहे तिथं. So if light ray passes from denser to rarer, here this angle will be angle of incidence. Actual original direction पासून किती angle न light ray bend झाले, we call this angle as delta, angle of deviation. And the angle between normal and incident ray, refracted ray, this angle will be angle of incidence I. याला आपण म्हणणार आहोत angle of incidence I. हेही लक्षात ठेवा. आणि मग हे झालं रिफ्रॅक्शन. मग स्नेल्स लॉ इथं कसा अप्लाय करणार? इथे एक चेंज काय झाला तर हियर लाईट रे बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. इथं लाईट रे बेंड टुवर्ड्स नॉर्मल झाले, इथं लाईट रे अवे फ्रॉम नॉर्मल बेंड झाले. डेल्टा इथं लिहायचा असेल तर डेल्टा विल बी आर मायनस आय. इथं डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो? आय मायनस आर. तसं इथं डेल्टाचा फॉर्म्युला हा आय, हा कम्प्लीट आर, हा आय तर इकडचा आय. सॉरी इथं मी I लिहिलंय R. This angle should be angle of refraction R. So delta will be R minus I. टोटल मधून जर I सबट्रॅक्ट केला तर डेल्टा इथं रिमेनिंग जॉमेट्री दिसते समोर तुम्हाला. सो यात काय चेंजेस झाले असते? नाउ लाईट रे पासेस फ्रॉम नॉट फर्स्ट टू सेकंड, नाउ इट विल पासेस फ्रॉम सेकंड टू फर्स्ट. सो चेंज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नाउ द लाईट रे गोज इनटू द फर्स्ट मीडियम फ्रॉम सेकंड मीडियम. सो दिस विल बी 2n1. मगाशी 1n2 कारण लाईट रेचा पाथ लक्षात ठेवायचा. फर्स्ट टू सेकंड 1n2, सेकंड टू फर्स्ट 2n1. सो हे सगळं अपोजिट होईल n1 बाय n2. हे येणार आहे v2 बाय v1. दिस विल बी लॅम्डा 2 बाय लॅम्डा 1. एक्झॅक्टली अपोजिट करायचं. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. हे रिलेशन लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. आणि मग 2n1 इक्वल टू n1 बाय n2 करतो आपण. अशा टाईपमध्ये ही रिलेशन्स आपल्याला यूज करता येतात. आणि व्हेन लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर टू रेरर मीडियम इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. स्नेल्स लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. आणि आणखी एक कंडिशन तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर कधी क्वेश्चनमध्ये गिवन नसते, जी एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तुम्हाला डायरेक्ट घेता येते. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ज्याला सी हे सिम्बॉल असतं. हे तुम्ही कुठल्याही क्वेश्चनमध्ये ऑप्टिक्सच्या घेऊ शकता डिरेक्टली इफ द मीडियम इज एअर ऑर व्हॅक्यूम. मीडियम जर एअर किंवा व्हॅक्यूम असेल तर तुम्ही या कन्सेप्टचा यूज म्हणजे ही व्हेलॉसिटी आपण डिरेक्टली तिथं यूज करू शकतोय. हे स्नेल्स लॉ आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याचे काही बेसिक फॉर्म्युले ज्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता याची जी ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ही ॲप्लिकेशन्स आपण आता ऑब्झर्व करूया. 1 आवरचा व्हिडिओ झालाय.
तर या टॉपिकचा जो नेक्स्ट पार्ट आहे, ज्या रिमेनिंग कन्सेप्ट आहेत ते आपण याचा एक सेकंड पार्ट मी तयार करणार आहे रिव्हिजनचा. त्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट लाईक रिअल डेप्थ, ॲपरंट डेप्थ अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इथून स्टार्ट करणार आहोत आणि मग रिमेनिंग पार्ट या टॉपिकमधला जो आहे तोही त्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया, म्हणजे कंप्लीट चॅप्टर होईल. कारण मोठा सेक्शन आहे, एका व्हिडिओमध्ये कंप्लीट सेक्शन रिवाइज करणं पॉसिबल नाही. मी डिटेलमध्ये रिव्हिजन सांगतोय, असं सांगतोय की ज्यामध्ये काही पॉईंट्स राहू नयेत तुमचे. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचा रिमेनिंग पार्ट रिवाइज करणार आहोत.